पाहुयात उस्मानाबादमध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला जातोय। उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातली ही घटना आहे। काही दिवसांपूर्वी उमरगा तालुक्यातल्या तलमोड इथं एका कारचा अपघात झाला होता। त्यानंतर ही कार पेटून 3 जणांचा मृत्यू झाला होता आणि यावेळी गावातील युवकांनी पोलिसांच्या गाडीवरती दगडफेक केलेली होती। तसंच फायर ब्रिगेडची गाडी देखील आडवी केलेली होती। या घटनेचा तपास करण्यासाठी पोलीस या गावामध्ये गेलेले होते। त्यावेळी पोलिसांच्या मारहाणीमध्ये मोरे नावाच्या व्यक्तीला बेदम मारहाण झाली आणि या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झाला असा आरोप केला जातोय। आमचे उस्मानाबादचे प्रतिनिधी नागेश करपे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। नागेश, नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय आहे? दिनांक 19 रोजी 7 वाजता एक कारचा अपघात झाला होता। या कारच्या अपघातामध्ये स्फोट होऊन साधारणपणे 3 व्यक्तींचा मृत्यू झालेला होता आणि यानंतर पोलीस घटनास्थळी आल्यानंतर संतप्त जमावाने पोलीस गाडीची कारची तोडफोड केली होती। फायर ब्रिगेडच्या गाडीची पण तोडफोड केली होती आणि या घटनेतील आरोपींच्या चौकशीसाठी पोलीस गावामध्ये गेले होते। पहाटे 5 वाजता हे पोलीस गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितलं आणि जो आरोपी आहेत त्या आरोपीपैकी एकाला गंभीर प्रकारची मारहाण झाल्यामुळे त्या व्यक्तीचा या घटनेत मृत्यू झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। आज सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून हे ग्रामस्थ प्रेतासह उमरगा पोलीस ठाण्यामध्ये ठाण मानून बसलेले आहेत। त्या संबंधित पोलिसांवरती योग्य ती कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही या घटनेवर या ठिकाणाहून उठणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे। आतापर्यंत कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणाला भेट दिलेली नाही किंवा अधिक चौकशी सुरू झालेली नाही, परंतु वरिष्ठ एसपी वगैरे कोणी भेट देण्याची शक्यता आहे। धन्यवाद नागेश या संपूर्ण माहितीसाठी।